नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या नर्सरीवाला या चॅनलवर मी विशाल गोराणे आपले हार्दिक स्वागत करतो। आपण आज बघत आहोत हरभरा हे पीक आता वाढीच्या अवस्थेत आलेलं आहे। कुठेतरी बाकी प्लॉटमध्ये ते फुलोच्या अवस्थेत आहे, पण आज पहिल्यांदा आपण वाढीच्या अवस्थेतला हरभरा त्याची कशी काळजी घ्यायची हे बघणार आहोत। आता हा वाढीच्या अवस्थेत आहे म्हटल्यावर हा साधारण एक 25 दिवसापासून ते 40 दिवसापर्यंत याची वाढीच्या अवस्थेच्या हिशोबानं ग्रोथ होत असते। त्याच्यात सर्वात महत्त्वाचं ऑपरेशन जर का आपल्याला करायचं म्हटल्यास त्याचा जो वरचा शेंडा आहे हा खोडावा लागतो। हे खोडण्याचं कारण काय आहे की शेंडा वरचा खोडल्यानंतर त्याच्या नंतरून जे राहिलेलं न्यूट्रिएंट आहे ते वर शेंड्यावर न जाता ते खाली विभागलं जातं। खाली विभागल्यानंतर या ज्या फांद्या आपण बघू शकताय यांना ते मिळत असतं आणि या फांद्यापासून अतिरिक्त फांद्या दुसऱ्या या होत असतात। त्यामुळे त्याला आपलं या प्रमाणात असं खोडावं लागतं। हे बघू शकता तुम्ही, याप्रमाणे वरवरचे जे शेंडे आहेत किंवा वरवरचा जो हरभरा आहे तो शेंडा आपल्याला खोडायचा आहे। हे सर्वात महत्त्वाचं ऑपरेशन या हरभरा पिकात वाढीच्या अवस्थेत आहे। या हरभरा पिकात शेतकरी बंधूंनो सर्वात मोठी समस्या जी काय म्हटली तर किडीच्या बाबतीत घाटेअळी आणि रोगाच्या बाबतीत मर हा रोग आहे। तर मग आपल्याला माहीत आहे की प्रिव्हेंटिव्ह मेजर इज बेटर दॅन क्युअर। त्यामुळे आपण तो व्हायच्या आधीच एखादा रोग किंवा कीड त्या हरभऱ्यावरती पडायच्या आधीच आपण जैविक उपाय म्हणून साधारण निंबोळी अर्क याचा जर का स्प्रे घेतला तर येणारे घाटेअळी त्याचं प्रमाण पुढच्या एक 25-30 दिवसानंतर किंवा वाढीच्या अवस्थेनुसार ते कमी येईल किंवा होणारच नाही। त्याचप्रमाणे जर का आपण मर रोगाची ही समस्या आहे ही फार आपल्या भागात उद्भवत आहे। त्या मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हेरिडी या नावाची मित्र बुरशी जी आहे ती आपण 200 लिटर पाण्यामध्ये 200 ग्रॅम जर का घेतली आणि बाय ड्रीप, ज्याने शेतकरी बंधूंनी ठिबकाची व्यवस्था आहे शेतामध्ये त्यांनी बाय ड्रीपमधून जर का ती सोडली किंवा पट पाणी जे शेतकरी बंधू देत आहेत त्यांनी त्या पट पाण्यासोबत जर का ही ट्रायकोडर्मा व्हेरिडी असलेलं जे द्रावण आहे ते जर का सोडलं तर प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून आपल्यास मर रोग यायच्या आधीच तो आटोक्यात येईल किंवा येणारच नाही। आला विषय घाटेअळीचा, तर शासनाच्या मार्गदर्शक नियमानुसार 5% निंबोळी अर्कची फवारणी आपण शेतकऱ्यांना शिफारस करत होतो। पण आता बदलत्या हवामानानुसार काय झालं आहे मित्रांनो की 5% निंबोळी अर्कला साधारणतः अळी जी आहे ती प्रभावी पडते आहे, त्याला फारसा इफेक्ट त्या पिकावरती दिसून येत नाही। अळ्यांचं प्रमाण हे वाढतच आहे। तर मला असं वाटतं की वैयक्तिक आपण तो जो डोस आहे तो 10% केला तर उत्तम राहील आणि 10% निंबोळी अर्काची शिफारस मी आपणास सांगू इच्छितो की तुम्ही पहिली फवारणी ही जैविकच घ्या, जेणेकरून शेतकऱ्याचा जो एकंदरीत जो खर्च आहे तो कमी होईल आणि येणारं उत्पन्न हे त्याला चांगल्या प्रकारचं येईल। मी आपणास कीड नियंत्रण तसेच रोग नियंत्रण याबद्दल उपाय सांगितले। राहिला विषय वाढीच्या अवस्थेत बायोस्टिम्युलंट म्हणून काय, तर जैविक उपाय म्हणून आपण वर्मीवाश जो की आपण गांडूळ पाणी म्हणतो हे जर का 500 ml प्रति 20 लिटर म्हणजे एका पंपाला जर का आपण ते घेतलं तर सुंदर असा रिझल्ट आपल्या वर्मीवाशचा येत असतो। त्याचप्रमाणे सोबत अमृत पाणी, जे की आपण एक सेपरेट व्हिडिओमध्ये निंबोळी अर्क कसा बनवायचा, अमृत पाणी कॉन्सेप्ट काय, जीवामृत कसं तयार करायचं हे आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहेत आणि त्यात बघणार आहोत। तर अमृत पाणीचा विचार केला तर आपण 200 ml अमृत पाणी प्रति 20 लिटर या एका पंपाला आपण घेऊन फवारणी करू शकता, जेणेकरून हरभऱ्याची वाढी सुंदर अशी होईल आणि एकंदरीत शेतकऱ्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न भेटेल। शेतकरी बंधूंनो, आपल्यास हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा। धन्यवाद।